नमस्कार मित्रांनो, मी शंकर मनोरे. आज जे महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, ओला दुष्काळ झालेला आहे, सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. आणखी पाणी काय थांबायचं नाव घेत नाही. पण अशातच येथील बऱ्याच लोकांची अशी मागणी आहे की शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपये शासनानं दिले पाहिजे. पण याच्यामध्ये तुम्ही कधी कोणाचा असा विचार केला आहे काय, ज्या लोकांना शेतजमीनच नाही, ज्या लोकांच्या हातावर पोट आहे, शेतमजूरच, अशा लोकांना कोण काय देणार आहे का, याची कोणी बाजू मांडणार आहे काय? शेतजमीन असलेला माणूस कसाही जगू शकतो. खरं सांगायचं झालं तर, बोलायपुरतं नाही सांगायचं झालं तर, त्याच्याकडे जमीन आहे, त्याच्याकडे आता हे 4 महिन्याचं जरी पीक गेलं, कोणाकडे ऊस आहे, कोणाकडे कापूस आहे, कोणाकडे हळद आहे, ते जगू शकतील. नुकसान झालं नाही असं तर प्रकार नाही, त्याचं नुकसान झालेलं आहे, पण त्याला भरपाई शासनाने देणं हे गरजेचं आहे. पण कोणी शेतमजूर किंवा इतर कामगार लोक असतील, त्याचा कोणी विचार केला नाही. हे जे पाणी दिसायले ना, त्या पाण्यानं बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं आहे. आता हे जे सोयाबीन दिसायलेलं आहे, त्या सोयाबीनामध्ये काहीच राहिलं नाही. शासनाला विनंती आहे की त्याला शेतकऱ्याला त्यानं मदत केली पाहिजे. पण याच्याच बरोबर शेतकऱ्यापेक्षा जास्त ज्याचं हातावरचं पोट आहे, आज मी फायनान्समध्ये काम करतो, लोकांकडे 2240 रुपये 2250 रुपयाचा हप्ता भरण्यासाठी पैसे राहिलेले नाहीत. त्या हातावरचं पोट असणाऱ्या लोकांना काय करायचं? मी जी पुडी खाली, आता मी राजनिवास पुडी खाल्लेली आहे, या पुडीचे पैसे मी टॅक्स भरतो. याच्यातूनच सगळ्याच्या कर्जमाफ्या होत असतात. शासन इतर कोणालाही कोणतेही पैसे द्यायचं म्हणलं की मी जे टॅक्स भरतो ते टॅक्स म्हणून देत असतो. आणि माझ्याकडे जमीन नाही, मी जे टॅक्स भरतो त्याच्यातून सगळ्या लोकांच्या कर्जमाफ्या होत असतात. इथं सगळ्याला पैसे दिले जात असतात. शासनाचं माझं एवढंच म्हणणं आहे की शासनानं सगळ्याला एका विचारात घेतलं पाहिजे आणि सगळ्याला मदत केली पाहिजे. आता माझ्याकडे जर 2200, मी फायनान्समध्ये काम करतो, मी आता फील्डवर निघालेलं आहे. बघा, फील्डवर निघता ही व्हिडिओ बनवलेला आहे. मी एका कस्टमरकडे चाललो, आता ते पैसे देत नाही मला माहिती आहे, पण मी माझं काम करायलो. त्याच्याकडे 2240 रुपयासाठी भरायला पैसे नाहीत. आज 1 महिना झालं मी त्याच्या पाठीमागं लागलेलं आहे. हे आमचे मॅनेजर आहेत. आम्ही चलो तिकडं पैसे आणण्यासाठी, आम्ही आमचं काम करायलो, पण त्या कस्टमरकडे पैसेच नाहीत भरायला. सर, आहे का त्याच्याकडे किती झालं पैसे? काहीच नाही. त्याच्या घरात किती दिवस झालं पाणी झालेलं आहे? आज एक कंप्लीट महिना व्हायला आहे, सारखं पाऊस चालू आहे, त्याच्या घरात खायला काहीच नाही. पण सतत त्याच्याकडे जाऊन आम्ही पैशाची मागणी करत आहोत. पण शासनानं कोणी त्याचा विचार केला नाही. आतापर्यंत मी खूप व्हिडिओ पाहिलेत, शेतकऱ्यासाठी कर्जमाफी करा, शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये द्या, 1,00,000 रुपये दिले पाहिजे. ज्या लोकांना शेत नाही त्याला 1,00,000 रुपये दिले पाहिजे. त्याचं हातावरचं पोट आहे, त्याचं आतापर्यंत कोणी विचारलं? कोणी आमदारानं खासदारानं कोणाचं ऐकलं नाही. शेतकऱ्याचं नाव काढलं की 4-5 मतांना वाढतच प्रत्येक आमदाराची खासदाराची. पण या गरीब लोकांचा कोण विचार करणार आहे? या गरीब लोकांचा जोपर्यंत विचार करणार नाही तोपर्यंत इथं सरकार किंवा शासन सक्षम आहे असं आपल्याला वाटणार नाही. आणि सरकारला जर जबाबदारी खरंच पार पाडायची असेल तर शासनानं इथल्या कामगार वर्गाला